हॅलो मैत्रिणींनो, हा बघा ब्लाऊज पीस. प्रत्येक साडीमध्ये हा असा ब्लाऊज येत आहे आणि प्रत्येक वेळेला असा प्रश्न पडतो की हा शिवायचा कसा. आणि मेन म्हणजे ह्या गळ्याची उंची खूप कमी असते, त्यामुळे हा शिवायचा कसा हा प्रश्न पडलेला असतो. तर मी अगदी सोप्या पद्धतीने याची कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे. तर प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आता ह्या प्रकारे मी अस्तर कटिंग करून घेतलेला आहे आणि हा ब्लाऊज मी बोटनेकमध्ये तयार करणार आहे. तर अशा पद्धतीने अस्तर आणि मेन फॅब्रिक कट करून झालेला आहे. बरोबर मधोमध नॉच लावून घ्यायचा. त्यानंतर अस्तर आहे तसं मेन कापडावर ठेवायचं आणि प्रत्येक ठिकाणी चारी कोपऱ्यात चार पिना लावून घ्यायच्या. त्यानंतर आपण जो गळा डिझाईन करणार आहे तो ड्रॉ करून घ्यायचा आणि बरोबर त्यामध्ये एक पिन लावून घ्यायची आणि बरोबर त्याच्या जी गळ्याची डिझाईन आपण बनवणार आहे त्यावरून बरोबर शिलाई मारून घ्यायची. व्यवस्थित बारीक शिलाई करून जसा गळा आहे ॲज इट इज तसंच आपण ते आखून घेतलेलं आहे, तसंच आपण ते गळ्यावर टीप मारून घ्यायची. अशा प्रकारे बघा इथं टीप मारून झालेली आहे. त्यानंतर ते मधला कापड असतो, फॅब्रिक असतो, तो कट करून टाकायचा आणि असं सोप्या पद्धतीने अगदी समजावून सांगत आहे, लक्ष देऊन बघा. आणि बाहेरची बाजू आहे ती आत दुमडायची, त्याला नॉच लावून घ्यायचा. व्यवस्थित नॉच लावून घेतल्यानंतर अगदी व्यवस्थित पलटला जातो आणि पलटल्यानंतर बघा फिनिशिंगमध्ये अगदी व्यवस्थित दिसतो. आपण यामध्ये कॅनव्हास वापरलेलं नाही, त्यामुळे याच्यावर अजून एक दाबटीप आपण अशी मारून घ्यायची व्यवस्थित, मागे पुढे न होता. आता मी ते दाबटीप मारत आहे बघा. अशा प्रकारे दाबटीप मारून घेतल्यानंतर आपल्याला जे धडीचं कापड उरलेलं असते ते आपण कट करून घ्यायचं कमरपट्टीच्या मापाने. आणि आपण जो गळा तयार केलेला आहे तो उलट करून ठेवायचा आणि त्याच मापाची एक धडीची पट्टी काढून ती सुद्धा उलट साईडने उलटच जोडून घ्यायची. त्यानंतर त्याच्यावर एक दाबटीप मारायची. अशा प्रकारे दाबटीप मारून झाल्यानंतर आपण कमरपट्टी जशी जोडतो मागच्या बाजूने तशी ही पुढच्या बाजूने जोडून घ्यायची. खाली टीप मारल्यानंतर ती अगदी फिनिशिंगमध्ये वर दुमडली जाते. इथे बघू शकताय तुम्ही, मी जशी मारत आहे तशी. अशा प्रकारे वरतून एक टीप मारून घ्यायची दुमडून. अशा प्रकारे बिना कॅनव्हासचं सुद्धा व्यवस्थित आपलं फिनिशिंग दिसू शकतं. आता बघू शकताय तुम्ही, इथे गळ्याचं अगदी 100% काम झालेलं आहे. आता आपण वरच्या साईडने जो बोटनेकचा आकार असतो तो 3.5 इंचावर द्यायचा. वरून 4.5 आणि खाली 3.5. अशा प्रकारे बघू शकताय, मी जसा आकार दिलेला आहे तसा आकार देऊन घ्यायचा. आणि त्यानंतर गोटची पट्टी तिरकी कापून घेऊन त्याला आपण आतल्या साईडने दुमडून त्याच्यावर एक दाबटीप मारून घ्यायची. आणि त्यानंतर वरचा हा बोटनेक तयार होतो आणि हा बिना कॅनव्हासचा असा गळा शिवून तयार होतो. तर अशा प्रकारे शिवून बघा आणि तुमचा ब्लाऊज कसा झाला हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि फिनिशिंग बघू शकताय तुम्ही. आणि अशा प्रकारे जर तुमची फिनिशिंग आली तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.